नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 29 आणि 30 तारखेला म्हणजेच शेवटच्या शनिवार रविवारी मी ठाण्याला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ऑफलाईन आहे. तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया. आपल्या इथे काय चाललं आहे हे बघण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे हे बघायची सवय जास्त असते. तसाच एक प्रकार सध्या झाला. 2-3 दिवस एनव्हिडियाचा रिझल्ट कसा लागतो आहे ही अमेरिकेतल्या लोकांपेक्षा आपल्याला जास्त चिंता. पण एनव्हिडियाचा रिझल्ट चांगला आला. त्यांनी रेव्हेन्यू गायडन्स पण चांगला दिला आणि 6,500 कोटी डॉलर्सची विक्री होईल असंही सांगितलं. अपेक्षेपेक्षा रिझल्ट चांगला आला. रेकॉर्ड रेव्हेन्यू झाला आणि या सगळ्या गोष्टींमुळे एनव्हिडियाचा EPS $1.3 एवढा आला आणि त्यांची विक्री $5,701 कोटी एवढी झाली. एनव्हिडियाचा रिझल्ट चांगले आल्यामुळे अमेरिकन मार्केट तेजीत होतं आणि बाकीच्या सगळ्या मार्केटनी सुद्धा तो क्लू घेतला आणि सगळी मार्केट तेजीत राहिली. मिडल ईस्टला आता अमेरिका AI चिप्स पुरवेल. आज DIIची पण खरेदी आहे, FIIची पण खरेदी आहे. तर FIIची कॅशमध्ये 1,581 कोटीची खरेदी आहे. DIIची 1,360 कोटीची खरेदी आहे. कॅश आणि फ्युचर्स दोन्हीमध्ये खरेदी दिसते आहे. जपानच्या मार्केटमध्ये 1,700 पॉईंटची तेजी झाली. फक्त एनव्हिडियानी जो रिपोर्ट दिला मॅनेजमेंटनी, त्यांनी त्याच्यात सांगितलं की ब्लॅकवेल चिप्सची विक्री अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाली, पण अजूनही आम्ही चीनमध्ये निर्यात करू शकत नाही आहोत. डिसेंबरमध्ये अमेरिकेमध्ये व्याज दर कमी होण्याची शक्यता फारशी दिसत नाही. डॉलर इंडेक्स 100 झाला. क्रूड 63.70, रुपया 88.60 तर बॉन्ड यील्ड 4.14. डॉलर इंडेक्स वाढतोय याचा परिणाम तुम्हाला मेटलवर दिसून येईल. मेटलचे शेअर डॉलर इंडेक्स वाढायला लागला की मंदीत जातात. काहीशा बातम्या बघूया. KPI एनर्जीनी आयनॉक्स विंड बरोबर MOU केला आहे. 2.5 गिगावॅट विंड आणि विंड सोलर हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट वेगवेगळ्या राज्यात सुरू करण्यासाठी हे डील करण्यात आलं आहे. LTI माइंडट्रीनी मायक्रोसॉफ्ट बरोबर कोलॅबोरेशन केलं आहे. नॉलेज मरीनला 384 कोटीची ऑर्डर विशाखापट्टणम पोर्ट अथॉरिटीकडून मिळाली आहे. अल कार्गो टर्मिनल यांचं व्हॉल्यूम YOY बेसिसवर 21% तर मंथ ऑन मंथ बेसिसवर 1% वाढलं आहे. मार्क्सन फार्माच्या सबसिडियरीला लोपेरामाइड हायड्रोक्लोराईड टॅब्लेट्स यासाठी US FDAची मंजुरी मिळाली आहे. या टॅब्लेट्स डायरियाच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी वापरल्या जातात. अशोक लेलँड
यांनी फॅमको KSA बरोबर पार्टनरशिप केली आहे. कतारमध्ये कमर्शियल व्हेकल रेंज त्यांनी लॉन्च केली आहे. अलाइड ब्लेंडर्स आणि जॉन डिस्टिलरी यांनी एकत्र येऊन तडजोड करावी, म्हणजे सेटलमेंट करावी असं कोर्टाने त्यांना सुचवलं आहे. ब्लू क्लाउडनी कोकण रेल्वेबरोबर कोलॅबोरेशन केलं आहे आणि महत्त्वाच्या स्टेशनांना ते 5G सर्व्हिसेस पुरवतील. ऑइल इंडिया आणि टोटल एनर्जी यांनी टेक्नॉलॉजी सर्व्हिस ॲग्रीमेंट केला आहे. डीप आणि अल्ट्रा डीप वॉटर ऑफशोर एरियाजमध्ये एक्सप्लोरेशन करण्यासाठी हे ॲग्रीमेंट करण्यात आलं आहे. स्पाइस जेटनी रिस्ट्रक्चरिंग पूर्ण केलं आहे आणि त्यांनी कर्ज पण कमी केलं आहे. 442 कोटी एवढं कर्ज त्यांचं आता कमी झालं आहे. ही स्पाइस जेटसाठी चांगली बातमी आहे. HG इन्फ्राला DLF सायबर सिटी डेव्हलपरकडून 274 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. लार्सन अँड टुब्रो BVS-10 सिंधू इंडियन आर्मीसाठी ते ह्याचं उत्पादन करतील. त्यासाठी BAE सिस्टीम त्यांना टेक्निकल आणि डिझाईन सपोर्ट देईल. सर्व्होटेकला 74 कोटीचं सोलर प्रोजेक्ट मिळाले. प्राईम मिनिस्टर सूर्यघर मुफ्त बिजली योजना याच्या अंतर्गत हे त्यांना प्रोजेक्ट मिळाले. डाबरला टॅक्स नोटीस मिळाली आहे, पण पूर्वी 110 कोटीची टॅक्सची मागणी होती, ती मागणी आता कमी झाली आहे आणि 50.96 कोटीची टॅक्सची मागणी झाली आहे. ओलेक्ट्रा महेश बाबू सुब्रमण्यम यांची 3 वर्षासाठी MD म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. NBCCला 3699 कोटीची ऑर्डर तर मिळालीच आहे, पण ॲस्पायर लीजर व्हॅली आणि ॲस्पायर सेंच्युरियन पार्क ग्रेटर नोएडा इथे त्यांनी 609 युनिटचा लिलाव केला आहे आणि यातून त्यांना 1069 कोटी रुपये मिळाले आहेत. BCP टॉपकोटेक्स यांनी 1.80 कोटी शेअर्स विकलेत. आता त्यांच्याकडे 30.64 एवढी इक्विटी आहे. बोल्डाडा इंजिनिअरिंगने अडाणीबरोबर करार केला आहे. 650 मेगावॅट सोलर एनर्जी प्रोजेक्ट बोल्डाडाला मिळाला आहे. वारी एनर्जी इन्कम टॅक्स ऑफिशियल इन्स्पेक्शन करतायत, पण त्यांना चांगल्या प्रकारे कोऑपरेशन वारी एनर्जी करते. अडाणी एंटरप्राइजेसनी अडाणी AWL मधला 13% स्टेक लेन्सला विकला आहे. LENCE. आता अडाणी कमोडिटीकडे 7% स्टेक शिल्लक राहिला आहे आणि लेन्सकडे 56.94% स्टेक झालेला आहे. अडाणी विल्मर AWL म्हणजे अडाणी विल्मर. ACAB सोलर विंड पॉवर प्रोजेक्ट त्यांनी कमिशन केला आहे. सुरेंद्रनगर गुजरातच्या 100 मेगावॅट विंड पॉवर प्रोजेक्टपैकी 10 मेगावॅट कमिशन झाला आहे आत्ता. NBCC मगाशी मी सांगितलं तुम्हाला 2966 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
रूरकेला स्टील प्लांटची कपॅसिटी 9.8 मिलियन टन इतकी ते वाढवणार आहेत. अडाणी एंटरप्राइजेसनी वेदांता आणि दालमिया भारतला मागे टाकून दिवाळखोर झालेली JP असोसिएट्ससाठी 14,535 कोटीची बोली लावली आणि या बोलीला क्रेडिटरनी संमती दिली. CG पॉवरला 365 कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली. हे चांगलं नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजची सबसिडियरी रिलायन्स कन्झ्युमर यांनी पेट केअर मार्केटमध्ये एंट्री घेतली. मॅक्स हेल्थ यांनी सोलर पॅनल कपॅसिटी दुप्पट केली. सारेगम फिनेट इंडियामध्ये 100% स्टेक त्यांनी घेतला. ओमॅक्स ऑटोला दिलेली 126 कोटीची ऑर्डर, टॅक्सची ऑर्डर अर्थात काढून घेण्यात आली. म्हणजे आता त्यांना 126 कोटी टॅक्स द्यायची गरज नाही. BPCL LICनी BPCLमधला स्टेक कमी केला. 8.8% वरून 6.7% केला. तर आता कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. तर मला काल कमेंटमध्ये विचारलं होतं की ट्रेड डील जर झालं तर त्याचा परिणाम कुठल्या शेअरवर होईल. म्हणजे अर्थात शेअर वाढू शकतील त्या ट्रेड डीलमुळे. तर टेक्स्टाईल शेअर, नंतर फिशरीजचे शेअर आणि ऑटो कंपोनंट्सचे शेअर हे वाढू शकतील. त्याच्यापैकी काही शेअर मी दिलेत. सोना BLW, संवर्धना मदरसन, गोकुळदास एक्सपोर्ट्स, KPR मिल्स, वर्धमान टेक्स्टाईल, अवंती फीड्स, ॲपेक्स फ्रोझन, वॉटरबेस, हे सगळे, भारत फोर्ज, हे सगळे शेअर ट्रेड डीलचा चांगला परिणाम या शेअरवर होईल. आता बाकीचे शेअर्स बघूया. PB फिनटेक, इन्फोसिस, हिरो मोटो, अडाणी एंटरप्राइजेस, NBCC. काल जो लिस्ट झाला शेअर तो टेनेको, IDBI मात्र तुम्ही 3-4 महिन्यासाठी घेऊन ठेवा, कारण कोटक IDBI घेणार आहे अशी एक बातमी आहे. ॲक्सिस बँक, NVIDIAबरोबर नेटवेब हे पार्टनर आहेत म्हणून नेटवेब हा शेअर दिला आहे. GHCL यांची बायबॅकची प्रोसिजर आजपासून सुरू होती आहे. महिंद्रा हॉलिडेज हे लीजर हॉस्पिटॅलिटी सेगमेंटमध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे म्हणून महिंद्रा हॉलिडेज. झेन्सार, ॲडोबी ही $1.9 बिलियन सेब्रसचं ॲक्विजिशन करणार आहे आणि झेन्सार आणि ॲडोबी या दोघांची भागीदारी आहे म्हणून झेन्सार दिला आहे. आता बिहारच्या निवडणुकांमुळे V2 रिटेल हा शेअर दिला आहे आणि आदित्य व्हिजन, कारण यांचे आदित्य व्हिजनची बरीच स्टोअर आणि V2 रिटेलची पुष्कळ स्टोअर बिहारमध्ये आहेत म्हणून दिलेत. ग्लोबल स्पिरिट, विप्रो, महिंद्रा हॉलिडेज, भारत फोर्ज, पर्सिस्टंट, हुंडाय किंवा हंडाय, D-मार्ट, LG इलेक्ट्रॉनिक्स, स्विगी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, HCL टेक, NTPC ग्रीन,
बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन फ्लोरिन, साऊथ इंडियन बँक, इंडिया ग्लायकॉल, मॅक्स हेल्थ, LTI माइंडट्री, क्वेस्ट कॉर्प, पंजाब नॅशनल बँक आणि 361 वॅन. तर मंदीमध्ये CG पॉवर, फेअर केम, बायोकॉन आणि पाईन लॅब हे 4 शेअर मंदीमध्ये राहू शकतील. पण आज मार्केट तेजीमध्येच उघडेल आणि 26,150 पर्यंत जाऊ शकतं. तिथून मात्र प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता अधिक संभवते. पण अजूनही तुम्हीसुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमधल्या शेअरमध्ये पार्शियल प्रॉफिट बुकिंग करत जा. नंतर रडण्यात काहीही अर्थ उरत नाही. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.